नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिवाळी सणातील अत्यंत महत्त्वाचा असलेला दिवस म्हणजे भाऊबीज याविषयी आणि बहीण भावाच्या नात्याविषयी सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी माझी आपल्याला नम्र विनंती की माझं रामकृष्ण बदने इंग्रजी नाव असलेलं यूट्यूब चॅनल असून या चॅनलवरती 55 पेक्षा अधिकचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. जर आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं व विविध विषयावरती असलेले माझे वेगवेगळे व्हिडिओ आपण ऐकावेत. त्याच्याबद्दलचा आपला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावा, शेअर आणि लाईक करायला विसरू नये. जर आपण असं केलं तर मला विविध व्हिडिओ बनवण्यासाठी आपला आशीर्वाद किंवा प्रोत्साहन लाभेल, यासाठी मी आपल्याला ही कळकळीची विनंती करतो आहे. आपण आज या विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी विचार करणार आहोत. भाऊबीज हा जो दीपावलीमध्ये साजरा केला जाणारा सण आहे, हा भाऊबीजचा जो उत्सव बहीण आणि भावाच्या मध्ये साजरा केला जातो तो कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी साजरा केला जातो आणि याला यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं. यमद्वितीया असं देखील म्हटलं गेलेलं आहे. असं सांगितलं जातं की द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि नरकासुराचा वध केल्याच्या नंतर ते आपली बहीण सुभद्रेकडे आले. सुभद्रेनं आपल्या भावाचं स्वागत केलं. स्नान झाल्यानंतर बंधूला सुभद्रेनं ओवाळलं, औक्षण केलं. मला असं वाटतं की त्याची स्मृती म्हणून देखील हा भाऊबीज हा उत्सव किंवा हा सण दिवाळीमध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर दुसरं एक याच्या पाठीमागचं एक कारण सांगितलं जातं. पौराणिक एक कथा सांगितली जाते की सूर्यदेवाला त्याची पत्नी छाया आणि सूर्यदेव या दोघांना यम आणि यमुना नावाचे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. यम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिथे जातो तिथं मृत्यू ठरलेला असतो आणि म्हणून यमाला आपली प्रिय असलेली बहीण यमुनेकडं जाण्याची खूप इच्छा आहे. परंतु त्याला असं वाटतं की आपण तिथं गेलो आणि कुणाचा मृत्यू झाला तर त्यांच्याच घरातल्यांचा, आणि म्हणून यम जायचं टाळतो. पण यमुना नावाची त्याची जी काही प्रिय भगिनी आहे, बहीण आहे, तिलाच मात्र वाटतं की आपला भाऊ आपल्याकडे यावा आणि त्यानं आपल्याला भेटावं. बऱ्याच वर्षाच्या नंतर शेवटी यम आपली भगिनी यमुनेच्या आग्रहामुळे तिच्या घरी जातो आणि गेल्याच्या नंतर भगिनी यमुना त्याचा आदरातिथ्य करते. तिथे गेल्यानंतर त्याला अंघोळ वगैरे घालते, त्याला ओवाळते आणि ओवाळल्याच्या नंतर यम आपल्या पद्धतीनं जी काही ओवाळणी असेल ती ओवाळणी आपल्या बहिणीला टाकतो आणि त्याचा स्मृती दिन म्हणून या ठिकाणी भाऊबीज हा सण बहीण आणि भावांच्या मध्ये साजरा केला जातो. आणि तेव्हापासून बहिणीच्या घरी प्रत्येक भाऊ या दिवशी जातो. बहीण त्याला स्नान घालते, त्याला ओवाळते आणि ओवाळल्याच्या नंतर भाऊ आपल्या पद्धतीनं जी काही एखादी भेटवस्तू म्हणून ओवाळणी म्हणून बहिणीला देतो. आणि त्याच्या पाठीमागचं कारण असं सांगितलं जातं की बहीण भावाचं नातं हे अधिक दृढ व्हावं, हा या पाठीमागचा उद्देश आहे. बहिणीच्या पाठीमागं खंबीरपणे मी भाऊ म्हणून उभा आहे अशा प्रकारचा संदेश, एक आधार बहिणीला या माध्यमातून मिळावा म्हणून बहीण भावाच्या नात्यातली वीण अधिक घट्ट करण्यासाठीच हा सण, हा उत्सव साजरा केला जातो. आणि बहिणीला देखील भावाबद्दलचं आत्यंतिक प्रेम व्यक्त करण्यासाठीचा मला असं वाटतं की ही एक संधी या निमित्तानं उपलब्ध होते. आणि आपण पाहिलं असेल की या ठिकाणी ज्या बहिणीला भाऊ नाही आहे ती बहीण चंद्रालाच भाऊ मानते आणि चंद्राला भाऊ मानून त्याला ओवाळत असते, असा देखील या ठिकाणी याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आणि असं म्हणतात की अशा प्रकारे भाऊ जर बहिणीच्या घरी गेला आणि बहिणीनं भावाला ओवाळलं तर भावाला अपमृत्यू येत नाही, म्हणजे अकाली मृत्यूपासनं त्याची सुटका होते. या
मुहूर्तावर तो जर आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि बहिणीकडनं ओवाळून घेतले तर बहीणच्या जी काही शक्ती आहे बहीण म्हणून, ती संपूर्ण शक्ती बहीण आपल्या भावाच्या मागे उभे करते आणि त्यामुळं त्याचा अपमृत्यू टळतो, असाही एक संकेत याच्या पाठीमागे असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे भाऊबीज इथे साजरी केली जाते. आपल्याला सगळ्यांना या भाऊबीजेच्या निमित्तानं थोडंसं विस्तारानं मला काही चिंतन आपल्यासमोर बहीण भावाच्या नात्याच्या संबंधानं मांडायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती जी मानली गेलेली आहे त्याच्या अनेक कारणांच्या पैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय असेल तर भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगातील कुटुंब व्यवस्थेपेक्षा सर्वश्रेष्ठ कुटुंब व्यवस्था म्हणून भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे पाहिलं जातं. कारण इथे पती पत्नी म्हणून असो किंवा जी जी काही वेगळी नाते आहेत, एकदा हे नातं निर्माण झालं की ते श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहतं आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था ही मजबूत असलेली, नातेसंबंध असलेली आपल्याला दिसून येते. अशी कुटुंब व्यवस्था जगाच्या पाठीवर इतरत्र आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही आहे. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आई वडील आणि मुलांचं नातं, बरोबर आहे की नाही, असे नाते वेगवेगळे नाते आहेत आणि या नात्यांच्या पैकी एक महत्त्वाचं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं देखील अत्यंत महत्त्वाचं नातं आहे. भाऊ या शब्दाबद्दलचा थोडा मी विचार करत होतो की भाऊ हा शब्द कसा आला असेल. जसं मी आई या शब्दाच्या बद्दल आईवर बोलत असताना नेहमी सांगतो की आई हा शब्द कसा बनला. विग्रह करा. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वरत्व. ईश्वरत्वाचा आत्मा जिच्या ठिकाणी वास करतो तिला आपण आई असं म्हणतो किंवा तिलाच माय म्हटलं जातं. मा म्हणजे मातृत्व, य म्हणजे यज्ञ. मातृत्वाचा यज्ञ जिच्या ठिकाणी सुरू असतो तिला आपण माय असं म्हणतो. तसंच मी विचार केला की मम्मी हा शब्द कसा बनला असेल. यम यू यम डबल यम यू यम आहे की नाही, मम्मी. या शब्दाचा विग्रह केल्याच्या नंतर मा यू लिव्ह माय यू लिव्ह मेनी मोर इयर्स. मम्मी या शब्दाचा अर्थ काय होतो. मा यू लिव्ह मेनी मोर इयर्स. मम्मीतले जर आपण प्रत्येक इंग्रजी वर्ण वेगळा केला त्याच्यापासनं काय बनतं तर मा यू लिव्ह मेनी मोर इयर्स. मम्मी या शब्दाचा यम यू डबल यम वाय जे आहे की नाही, मा यू लिव्ह मेनी मोर इयर्स असा त्याचा अर्थ होतो. शब्द बाप बनलेला आहे. बा म्हणजे बाहेर, प म्हणजे पडणारा. आपल्या मुलाचं योग्य वयामध्ये लग्न व्हावं, योग्य वयामध्ये त्याला कुठेतरी 4 पैसे कमावण्यासाठी तो लायक व्हावा म्हणून मुलाला आणि मुलीला आपल्या पायावरती स्टँड करण्यासाठी किंवा आपल्या परिवाराची अर्थव्यवस्था, पोटाची व्यवस्था करण्यासाठी पहाटे 5 पासून रात्री 10-11 वाजेपर्यंत ही जबाबदारी पार पाडण्यासाठी बाहेर पडतो तो बाप. म्हणजे तसाच या ठिकाणी भाऊ हा शब्द बनलेला आहे. तर भाऊ हा शब्द कसा बनला असेल तर तुम्ही थोडं बारकाईनं पहा. भाऊ या शब्दाला उलट करून बघा म्हणजे याचा निश्चितपणे अर्थ आपल्या लक्षात येतो. भाऊ याचा उलटा होतो उभा. म्हणजे प्रत्येक वेळेला तत्पर. उभा याचा अर्थ तत्पर सेवेसाठी उभा. म्हणजे प्रत्येक कार्य जे काही बहिणींच्या वरती संकट येत असेल, तिच्या घरामध्ये कोणतं दुःखाचं कारण असेल, सुखाचं कारण असेल, ज्या ज्या वेळेला संकट येतील, सुखाचे प्रसंग असू द्या, तत्परतेने जो उभा आहे तो भाऊ. भाऊ याचा उलट उभा, तत्पर. बहिणीच्या सेवेसाठी जो तत्पर आहे त्याला काय म्हटलं जातं, भाऊ म्हटलं जातं. आता भाऊला मी उलट केलं, उभा झाला. उभा या शब्दाचा काय अर्थ होतो. उ म्हणजे उणीव आणि भा म्हणजे भासू न देणारा. उणीव भासू न देणारा म्हणजे भाऊ. कुठल्याच प्रकारची उणीव आपल्या बहिणीच्या जीवनामध्ये येणार नाही यासाठी जो सतत प्रयत्न करतो त्याला काय म्हटलं गेलं पाहिजे तर त्याला भाऊ म्हटलं गेलं पाहिजे. असं देखील आपल्याला या निमित्तानं म्हणता येतं. आणि बहीण भावाच्या संबंधाने आपल्या भारत देशामध्ये विशेषत्वानं 2 सण जाणीवपूर्वक साजरे केले जातात. कदाचित दुसऱ्या नात्यांच्या बद्दल 2 उत्सव केले जातात की नाही मला माहीत नाही, सण साजरे केले जातात की नाही मला माहीत नाही, परंतु बहिणीच्या बाबतीमध्ये मात्र राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे 2 सण बहीण भावाच्या नात्यांना अधिक घट्ट करण्यासाठी, दृढ करण्यासाठी आपल्या देशामध्ये साजरे केले जातात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही जर बघितलं
तर रामायणापासून आतापर्यंत काही उदाहरणं जर बघितली की बहीण आणि भावाचं नातं हे अनादी काळापासून कसं महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्यातलं पहिलं उदाहरण मला रामायणातलं देता येतं. रामायणामध्ये रावणाच्या बहिणीचं नाव आहे शूर्पणखा. आणि तुम्हाला माहिती आहे की शूर्पणखेचा नाक जेव्हा रामलक्ष्मणाच्या करवी कापले जातात, तिची विटंबना झाली असं तिला वाटतं आणि ती आपल्या रावण भावाकडे येऊन हे सगळं गारानं सांगते. आणि रावण आपल्या बहिणीचा अपमान झाला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी पुढे सीतेला घेऊन येतो आणि तिथून पुढे संपूर्ण रामायण घडतं. पण रामायण घडण्याच्या साठीच्या ज्या काही महत्त्वाची कारणं आहेत त्यातील एक कारण हेही आहे की भाऊ रावणानं आपली बहीण शूर्पणखा हिचा झालेला जो अपमान आहे त्याचा बदला घेण्यासाठी रामाच्या सीतेला घेऊन आलेला आहे असंही एक कारण सांगितलं जातं. यातून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की रावणाचं आपल्या भगिनीवर शूर्पणखेवर खूप प्रेम आहे आणि तेव्हापासून बहीण भावाचं प्रेम आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. एका ठिकाणी मी वाचलं होतं की एका गर्भवती आईनं मुलीला विचारलं, काय पाहिजे तुला? म्हणजे आई गर्भवती आहे आणि मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे या संबंधानं ती आपल्या मुलीला विचारते. गर्भवती आई आपल्या मुलीला विचारते की तुला काय पाहिजे? मुलगी म्हणते मला भाऊ पाहिजे. मुलगी काय म्हणते? आई मला आता तुझी गरोदर आहेस ना, मला काय पाहिजे? मला भाऊ पाहिजे. तेव्हा आई म्हणते की कुणासारखा पाहिजे तुला भाऊ? मुलगी म्हणते मला रावणासारखा भाऊ पाहिजे. आई म्हणते अरे काय बोलतेस तू, रावणासारखा? मुलगी म्हणते हो. आई म्हणते कसं काय? मुलीनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. मुलगी म्हणते बहिणीचा अपमान झाल्यावर राज्य आणि मृत्यू पण देणारा, परस्त्री कैदेत असून हात न लावणारा असा मला आदर्श भाऊ हवाय आणि आई तुम्हाला तसाच भाऊ दे. यातून काय गोष्ट लक्षात येते की रावण एक भाऊ म्हणून श्रेष्ठच खऱ्या अर्थानं मानला गेला पाहिजे असा या उदाहरणातनं कदाचित या लेखकाला किंवा कवीला सुचवायचं असावं. तुम्हाला माहीत असेल की महाभारतामध्ये देखील बहीण भावाच्या नात्याबद्दल आलेलं आपल्याला दिसून येतं. महाभारतामध्ये जे बहीण भावाचं नातं आहे त्यामध्ये सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्ण हे बहीण भाऊ आहेत आणि या बहीण भावाचं नातं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सख्खी बहीण सुभद्रा आणि सुभद्रेसाठी अनेक वेळेला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून तिच्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न भाऊ म्हणून केलेला आहे. सख्खी बहीणच असावी असं नाही, तर बहिणीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. सख्खी बहीण, सावत्र बहीण, मानलेली बहीण, आत्य बहीण, मावस बहीण, असे वेगवेगळ्या प्रकारच्या बहिणीचे प्रकार आपल्याकडे सांगितले जातात. तशी सख्खी बहीण ही सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण ही द्रौपदी आहे. मी एका माझ्या व्हिडिओमध्ये मैत्रजीवांचे पसायदानातल्या या मैत्रजीवांचे या ओवीतल्या या शब्दांच्या वरती बोलत असताना सांगितलं होतं की द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णाचं नातं हे मित्रमैत्रिणीचं आहे. तसं असंही सांगितलं जातं की कृष्ण आणि द्रौपदीचं नातं हे कसं आहे, तर मानलेला भाऊ आणि बहिणीचं नातं देखील म्हणून या नात्याकडे पाहिलं जातं. कारण तसे वर्णन अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाची करंगळी कापली त्यावेळेला त्याच्या करंगळीला बांधण्यासाठी स्वतःच्या बहिणीनं वस्त्र दिलं नाही, परंतु तेच जेव्हा द्रौपदीकडे येतो आणि तो म्हणतो की माझी करंगळी कापली आहे, अंगावर भरजरी वस्त्र आहे कुणाच्या? द्रौपदीच्या. पण द्रौपदी मागचा पुढचा विचार न करता आपलं भरजरी वस्त्र फाडते आणि भगवान श्रीकृष्ण जो मानलेला भाऊ आहे त्या भावाच्या करंगळीला इतकं भारी असलेलं वस्त्र काय करते? बांधते. यावरून बहिणीचं भावावर किती प्रेम आहे याचं उदाहरण आपल्याकडं पुराणामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि गाण्यामध्ये देखील ते आलेलं आहे की भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. पुढे असंही म्हटलंय की चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला,
भरजरी फाडुनी शेला असंही वर्णन या ठिकाणी द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण या बंधू भगिनीच्या नात्याच्या संबंधानं आलेलं आपल्याला दिसून येतं. महाभारताच्या संबंधानं हे उदाहरण आपण पाहिलं. तसंच आपल्याला लोकसाहित्यामध्ये देखील आपण जर बघितलं तर बहीण आणि भावाच्या नातेसंबंधाच्या बद्दल बरंचसं वर्णन आलेलं आपल्याला दिसून येतं. काही ओव्या मुद्दाम आपल्यासमोर मी ठेवणार आहे की पूर्वी लोकसाहित्यामध्ये ज्या काही आमच्या माता भगिनी आहेत त्या भावाच्या बद्दल काय आपली भावना व्यक्त करतात हे आपल्याला काही ओव्यांच्या मधनं लक्षात येऊ शकतं. संसारी कितीक आसती नाती होती, संसारी कितीक आसती नाती होती, मोलाची माणिक मोती बहीण भाऊ, मोलाची माणिक मोती बहीण भाऊ, बहिणीला भाऊ एक तरी ग असावा, बहिणीला भाऊ एक तरी ग असावा, पावल्याचा खण एका रात्रीचा विसावा, पावल्याचा खण एका रात्रीचा विसावा, नको धन नको मुद्रा. काय म्हणते बायलेक बघा, बहीण म्हणते भावाबद्दल, नको धन नको मुद्रा, नको मोती याचे हार, देई प्रेमासूंची धार, भाई राया मला धन नको, मला मुद्रा म्हणजे पैसे नको, मला मोत्याचे हार देखील नको, हे भाऊराया फक्त तुझं प्रेम एवढंच मला पाहिजे, दुसरं काहीही नको. हाताचा उदार मनाचा खंबीर, गुणाने गंभीर, भाई राया जात्यावर बसलेली आहे, सासरमध्ये आहे आणि जात्यावर बसल्या बसल्या कुणाचं वर्णन करते ती? आपल्या भावाचं वर्णन करते आहे. म्हणजे बहिणीला भावाबद्दल किती प्रेम वाटतं या सगळ्या ओव्यांच्या मधनं आपल्या लक्षात येऊ शकतं. माझे की आयुष्य कमी करून मारुती, माझे की आयुष्य कमी करून मारुती, द्याल 100 पुरती भाई रायाला. माझं आयुष्य कमी कर हे मारुती राया, परंतु माझ्या भावाला 100 वर्षाचं आयुष्य दे, माझ्यातलं काही आयुष्य त्याच्याकडे पाठव, पण माझा भाऊ 100 वर्ष जगला पाहिजे. ही भूमिका बहिणीची या ओवीतनं आपल्या लक्षात येते. काय होतास आजारी डोळे तुझे गेले खोल, काय होतास आजारी डोळे तुझे गेले खोल, बोल रे सख्या बोल भाई राया. त्याच्या तब्येतीबद्दल म्हणते, माझे दारावरून नको जाऊ मुकामुकी, माझे दारावरून नको जाऊ मुकामुकी, नको घेऊ साडी चोळी मिरे शब्दाची हो भुकी, नको घेऊ साडी चोळी मिरे शब्दाची हो भुकी. म्हणजे बघा, तिला भावाकडनं दुसरी कुठलीच अपेक्षा नाही आहे. तिला वाटतं की भावानं माझ्या दाराहून जाताना मला 4 शब्द बोलून गेला पाहिजे, तसं जाता कामा नये. जीवाच्या जीवलगा प्रेमाच्या सागरा, सुखाच्या माहेरा गा येई गा तू, शेजारी न बाई उसने द्यावे गहू, पाहुणे आले भाऊ फार दिसी, आपलेच ओठ दादा आपलेच दात, थोर सारे विसरत मागील रे, तुला आळवीत बैसले होते दादा, काय वचनी वयनीच्या नादा गुंतलासी, गोरे भाव जई नको बोलू रागे फार, आले मी दिवस 4 माहेराला, भावाग परीस भाव जय ग रतन, सोन्याचे कारण चिंदी करावी जतन. बघा, चोरा काय म्हणते ती ना, सोन्याच्या कारणामुळं चिंदीला जपून ठेवावं लागतं, तसं भावासाठी भावजईला महत्त्व द्यावं लागतं. किती विद्वत्पूर्ण गोष्ट ती करते बघा. भाऊ ग मनती आल्या बहिणी भेटाया, भावजया ग मनती आल्या नंदा लुटाया. अशा प्रकारच्या खूप काही ओव्या लोकसाहित्यामध्ये भावाच्या संबंधानं आलेल्या आहेत. भाऊ ग मनती बहिणीला द्यावा पाट, भावजया ग मनती धरा नंदा आपली वाट, वाट 4 वाट सरा नकदाऊर हुलूप, माझ्या भावाच्या घराला हाय सोन्याचं कुलूप. अशी एक ओवी जात्यावर मी एका दिवशी ऐकली एका खेड्यामध्ये. मला असं वाटलं, अरे बापरे, काय म्हणते बाई, वाट 4 वाट सरा नको दाऊर हुलूप, माझ्या भावाच्या घराला
हाय सोन्याचं कुलूप. मला असं वाटलं की बुवा या बाईच्या भावाच्या घराला सोन्याचं कुलूप आहे, एवढा भाऊ श्रीमंत आहे का? आणि म्हणून मी मुद्दाम शेजारच्या माणसाला विचारलं, म्हणलं ही जी बाई दळायली या बाईचं माहेर कोणतं आहे? ते म्हटलं हे शेजारी पलीकडचं जे गाव आहे की नाही हिंगणगाव, त्या गावची आहे हे बाई. म्हटलं मुद्दामच त्या गावात जावं आणि बघावं. आणि मग त्या गावात गेलो आणि म्हणालो फलाण्या त्या देवकऱ्यामध्ये दिलेली जी बायलेक आहे की नाही तिचं भावाचं घर कोणतं आहे, मला त्या घरी जायचं आहे. ते म्हणाले सर त्याच्या घराला तर कुलूप आहे. म्हणलं कसं काय? ते गेले म्हणले ऊस तोडायला. मी म्हणलं ते गेला ऊस तोडायला आणि बहीण तर म्हणते की माझ्या भावाच्या घराला हाय सोन्याचं कुलूप. ते म्हटले सर ती बहीण म्हणते ते बरोबर आहे, त्याचं काय म्हटले आमच्या गावात सोन्या नावाचा एक सावकार आहे आणि त्या सावकाराकडनं तिच्या भावानं कर्ज घेतलं होतं. तो सोन्या नावाचा सावकार सारखं कर्ज फेड म्हणत होता, पण तो भाऊ काही फेडतच नव्हता. म्हणून त्या सोन्या नावाच्या काय केलंय त्या सावकारानं तिच्या भावाच्या घराला कुलूप लावलंय. म्हणून ती म्हणते माझ्या भावाच्या घराला हाय सोन्याचं कुलूप. बघा म्हणजे आपल्या भावाची गरिबी देखील पुढे येणार नाही यासाठी ही बायलेक काम करत असताना आपल्याला दिसून येते. म्हणून मला आपल्याला सांगायचंय की बहिणीचं आपल्या भावावर निश्चितपणे जीवापाड प्रेम असतं. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला माहीत असेल की बहीण भावाच्या प्रेमाचं उदाहरण म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताईंचा देखील या ठिकाणी संदर्भ द्यावा लागतो. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा माऊली मधुकरी मागायला जात होते त्यावेळेला काही लोकांनी संन्याशाची मुलं म्हणून माऊलींना अपशब्द वापरले, त्यांचं पीठ मातीमध्ये कालवून टाकलं आणि बालमनावरती खूप काही परिणाम झाला. आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या सिद्धबेटामधल्या झोपडीचा दरवाजा ताटी लावून मध्ये बसलेत. बहीण मुक्ताई त्यांना ताटी काढण्यासाठी सांगते आणि त्यावेळेला माऊली ताटी काढायला तयार नाही आहेत, नाराजूंमध्ये बसलेले आहेत. त्यावेळेला मुक्ताईंनी त्यांना उपदेश करताना सांगितलं की योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या भावाची समजूत काढते मुक्ताई. बहीण भावाची समजूत काढते, म्हणते वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला मनोनये साधू जगी विटंबना बाधू आपापना शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे आशा दंबावघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि या पद्धतीनं आपल्या भावाची समजूत काढली. आणि खऱ्या अर्थानं मला तर असं वाटतं की माऊलींच्या मनात